पनवेल बार असोसिएशन तर्फे आज मी आयोजित केलेला कार्यक्रमामध्ये आपण सर्व स्वागत करतो। आज पनवेल बार असोसिएशन अध्यक्ष मनोज गुंजकर किंवा संदीप पटवाळ आणि सर्व मान्यवर पदाधिकारी आणि इकडचे सर्व वकील मंडळी, बार असोसिएशनचा सभासद किंवा काही गृहनिर्माण संस्थांचा काही लोक आले असतील आणि चार्टर्ड अकाउंटंटमधून पण काही लोक आले असतील। आपल्या सर्वांना मी मनपूर्वक स्वागत करतो। हे फक्त मी एक डिस्क्लेमर देतो, जे काही मी बोलणार आहे पनवेल बार असोसिएशनवर कुठलाही तुम्ही आरोप प्रतिआरोप केसेस करू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे। आणि ह्याच्यानंतर माझ्यावर सुद्धा कुठल्याही वकील मंडळीच्या समोर मी बोलतोय, म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकतोय हे माझं वैयक्तिक मत आहे। जे काय मी बोलणार आहे ठराविक विषय आला तर आपल्याला त्याच्यावर रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, फक्त पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतोय मोडकळीत आलेलं इमारत आणि ते समजा 2 किंवा 3 मजलेच आहे, आता मल्टी स्टोर बिल्डिंग झाले, टॉवर झालेला आहे, ह्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो। ग्रीन फील्डमध्ये जे डेव्हलपमेंट होतात बरोबर आहे, तिथे NA करून आपण जे करतो, बिनशेती करून जे करतो त्याला डेव्हलपमेंट म्हणतो। पण रिडेव्हलपमेंट म्हणजे राहिलेल्या जागेला तोडून किंवा डिमॉलिश करून नवीन इमारत जेव्हा बांधतोय तर त्याला रिडेव्हलपमेंट म्हणतो। रिडेव्हलपमेंटमध्ये दुसरं आहे, हे महत्त्वाच्या गोष्टी आहे की आज आपल्याकडे 10,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम असेल, रिडेव्हलपमेंट करताना कमीत कमी 15,000 10,000 असेल तर 15,000 20,000 25,000 म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 पट 3 पट एवढा बांधकाम होतं। समजा तसं साहेबांनी विचारलं एक प्रश्न, साहेब तुम्ही लक्ष द्या, त्यांच्या 10,000 स्क्वेअर फूट आहे, काही कोर्टात प्रलंबित आहे म्हणून मी 10,000 स्क्वेअर फूटच बांधायचं मला, त्याला आपण काय म्हणतो रिकन्स्ट्रक्शन। रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंटमध्ये फरक आहे। रिडेव्हलपमेंटमध्ये खूप ॲडिशनल बांधकाम आपण करणार आहोत म्हणून मल्टी स्टोर बिल्डिंग होत आहे। आता मी थोडक्यात रिडेव्हलपमेंटचं कारण काय, मोडकळीत आलेला इमारत आणि रिडेव्हलपमेंटमध्ये वाय रिडेव्हलपमेंट इज रिक्वायर्ड, हे 5 कारण आहे महत्त्वाचा। एक तर तुमचं बिल्डिंग डिलॅपिडेट झालेलं आहे, तिथे राहता येत नाही। दुसरं लिकेजेस आहे, नो सोसायटी ऑफिस, नो लिफ्ट किंवा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हे काही कारणामुळे रिडेव्हलपमेंट होतात किंवा ॲडिशनल एरिया पाहिजे। रिडेव्हलपमेंटचं अजून कारण काय, आपल्याला मोठं घर पाहिजे, बिकॉज आता नवीन रिडेव्हलपमेंट केलं तर आपल्याला जास्त बांधकाम करायला मिळतात, त्याला ॲडिशनल FSI म्हणतो। म्हणून आपल्याला मॉडर्न ॲम्युनिटीज पाहिजे, गार्डन पाहिजे, जिम पाहिजे। तर रिडेव्हलपमेंटमध्ये 2 प्रकारचं रिडेव्हलपमेंट केलं जातात। एक आहे जिथे मॉनिटरी कन्सिडरेशन, त्याला रेव्हेन्यू शेअरिंग म्हणतो। जेव्हा पैसे देतात, एखादा जमीन मालक असेल, त्यांना सांगितलं गेलं की जसं जसं माझं बांधकाम केलेलं मी विक्री करतो त्याच्यातून 20%, 25%, 30% मोबदला तुला देतो, त्याला आपण काय म्हणतो रेव्हेन्यू शेअरिंग। डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं जातात रेव्हेन्यू शेअरिंग। पण दुसरं आहे एरिया शेअरिंग। एरिया शेअरिंग म्हणजे कसं, 40% बांधकाम मी जमीन मालकाला देतो, 60% विकासक आपल्याकडे ठेवतो आणि तो विकतो, त्याच्यातून पैसे येतोय। त्याच्यातून पैसे आला की 40% तो कोणाला देतो, बांधकाम करून जे एरिया आहे बिल्टअप एरिया तो जमीन मालकाला देतो, त्याला एरिया शेअरिंग म्हणतो। हे कॉम्बिनेशन पण होऊ शकतो, रेव्हेन्यू शेअरिंग आणि कॉम्बिनेशन पण होऊ शकतो, ते आहे आपला कॉम्बिनेशन। ते गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉम्बिनेशन असतात। एखादा रिडेव्हलपमेंटमध्ये आपण जातो तिथे कॉम्बिनेशन ऑफ रेव्हेन्यू शेअरिंग अँड एरिया शेअरिंग। हे कसं, रेव्हेन्यू शेअरिंग म्हणजे आपल्याला कॉर्पस मिळतात, आपल्याला रेंट मिळतो, शिफ्टिंग चार्जेस मिळतात, ब्रोकरेज मिळतात, ह्या सर्व पैशांनी डेव्हलपर देतो। ते फिक्स रेव्हेन्यू असेल तरी देखील ते रेव्हेन्यू कुठून येतात, त्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून येतो, म्हणून त्याला आपण पार्टली रेव्हेन्यू शेअरिंग आणि पार्टली एरिया शेअरिंग। एरिया शेअरिंग का, ज्या बांधकाम करणार आहे त्याच्यामधला काही एरिया क्षेत्रफळ ते एक्झिस्टिंग मेंबरला देणार आहेत, बरोबर आहे, म्हणून हे कॉम्बिनेशन ऑफ दिस। रिडेव्हलपमेंट हे कशावर आधारित आहे, रिडेव्हलपमेंट कशावर आधारित आहे, रिडेव्हलपमेंट जमिनीवर आधारित आहे, हे महत्त्वाचं आहे। कशावर आधारित आहे, जमिनीवर आधारित आहे। आता जमीन कशा प्रकारचं जमीन आहे, कोणाकडे ते जमीन आहे, ते प्राधिकरणाचं आहे का, ते सिडकोचं आहे का, माडाचं आहे का, लीजमध्ये आहे का, फ्री होल्डमध्ये आहे का,
त्याच्या टेन्यूर काय आहे, त्याच्या मालकी कोणाकडे आहे, बिल्डिंग कोणाकडे आहे, जमीन कोणाकडे आहे, ह्या सर्व बाबती विचारात घेऊन रिडेव्हलपमेंटचा मुद्दा हातले जातात किंवा त्याच्यात तुम्हाला काय दिलं जातात, बेनिफिट दिलं जातात. आर यू विथ मी? जमिनीवर अवलंबून आहे. म्हणजे आता ॲडव्होकेट भोसले साहेबांनी प्रश्न विचारला, मोठा प्रश्न विचारला आणि त्याच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. काय प्रश्न विचारला साहेब? वकिलांचं काम कुठे येतो? रिडेव्हलपमेंटमध्ये वकिलांचा रोल कुठे येतो? वकिलांचा रोल सुरुवातीलाच, जसं आपण पंडितकडे जाऊन काय लग्नाचं मुहूर्त काढतो की नाही, विदाऊट पंडित आपल्याला काम होणार नाही साहेब. तर तुम्ही पंडित आहेत, लग्न सुरुवात करून शेवटपर्यंत जो जातका दाखवतो आपण, हॉरोस्कोप मॅच करतो, तर ते तुमचं आहे रोल. म्हणजे कसं, कुठल्या प्रकारचं जमीन आहे, त्याचे टायटल काय, त्या टायटल आधारे तुमचं रिडेव्हलपमेंट होईल का नाही होणार. आता साहेबांनी एक मोठा प्रश्न विचारला, मी तर उत्तर देऊ शकणार नाही. का देऊ शकणार नाही? कारण ह्याच्यासाठी देऊ शकत नाही, कुठल्या कोर्टाने काय स्थगिती दिलेला आहे, कुठलं जमीन आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आणि ते स्टे दिलेलं आहे ते मला माहीत नाही. आता त्यांनी स्टे का दिले, आता ह्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे, बिल्डिंग मोडकळीत आलेलं आहे, पण तिथे असल्यामुळे मला करता येत नाही. मी फक्त माझं बिल्डिंग बांधायला बघतो, ते करता येईल का नाही करता येईल का, ह्या मी आता ओरली सेमिनारमध्ये बोलू शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, वकील मंडळीला अभ्यास करावा लागेल. हे कशा प्रकारचं जमीन आहे, त्याच्यामध्ये काय लिटिगेशन आहे, टायटल क्लिअर आहे का नाही आहे, हे सर्व बघणारा कोण? वकील मंडळी. तर तुम्हाला वकील मंडळीकडे जाऊन हे सर्व गोष्टी दाखवावं लागेल, करावं लागेल. त्याच्यानंतर ते कुठे ना कुठे काही ना काही पळवट करतील, विचार करतील. तर ते जे आहे वकिलाचा सुरुवातीलाच रिडेव्हलपमेंट होऊ शकतो का नाही होऊ शकत. दुसरा प्रश्न आला माझ्याकडे, महत्त्वाचा प्रश्न आला, इथे कोणीतरी विचारला, सर आमचं सोसायटी आहे, आमच्याकडे कन्व्हेन्सच नाही आहे, आमच्याकडे डीम्ड कन्व्हेन्सच नाही आहे, आम्ही जमिनीचा मालकच नाही आहे. आम्ही जमिनीचा मालक नसेल आम्ही रिडेव्हलपमेंट करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? अजिबात करू शकत नाही. खऱ्या अर्थाने नाही करायला पाहिजे. पण काही लोक म्हणतात साहेब आमच्याकडे स्टॅम्प ड्युटी भरला पैसे नाही, आमच्याकडे ते वकिलाला नेमून वकिलाचे पैसे द्यायचे ते देता येत नाही, डीम्ड कन्व्हेन्स करायला 6 महिने लागणार, 1 वर्ष लागणार. त्यांना असं वाटतं विकासक जे आहे ना त्याच्याकडे जादूचं जडी आहे, त्याला आपण म्हणतो मॅजिक वॉन्ड, बरोबर ना, त्याच्यातून तो ताबडतोब 2 महिन्यामध्ये कन्व्हेन्स आणेल. असं नाही आहे. जोपर्यंत तुमचा टायटल तुमच्या नावाने नाही आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा रिडेव्हलपमेंटचा करार पण नाही केलं पाहिजे, विचार पण नाही केलं पाहिजे. उदाहरणार्थ घेतो, भुजबळ साहेब पण सांगतील तुम्हाला, सर्व संदीप पण सांगतील, सर्व वकील सांगतील. उद्या समजा एक उदाहरणार्थ तुम्ही डेव्हलपरला सांगितलं कन्व्हेन्स तू घे, आणि हे खूप झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे. ते बोलले तुम्ही कन्व्हेन्स घ्या आणि कन्व्हेन्स घेऊन कन्व्हेन्स जमीन मला काही पैसे मागतो ते तुम्ही द्या, स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरा, कन्व्हेन्स तुम्ही घ्या. कोणाच्या नावाने? त्यांनी लिहिलेलं सोसायटी नावाने, आणि नंतर तुम्ही आम्हाला रिडेव्हलपमेंट करून द्या. खूप प्रकरण आमच्याकडे आलेलं आहे, असोसिएशनकडे, फेडरेशनकडे. त्यांनी कन्व्हेन्स कोणा नावाने घेतलं माहिती आहे का? स्वतःच्या नावाने. स्वतःच्या नावाने घेतलं, नंतर रिडेव्हलपमेंट करत नाही. C1 कॅटेगरी झाले, बिल्डिंग मोडकळीत आले, नगरपालिकेहून तोडून गेलेत. नंतर ते म्हणतात तुम्हाला 20% मी देतो. म्हणले आता मला परवडत नाही, तुम्हाला जेवढं आहे तेवढं देतो आणि तुम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण द्या. असं तुमच्यावर अत्याचार ते करू शकतात. जेव्हा माझ्याकडे अधिकारच नाही आहे, मी कसं आधारे दुसऱ्यांना अधिकार देऊ, आणि हे देऊन तुम्ही कशाला फसतात. तर ह्या जे गोष्टी आहे, ॲज ए ॲडव्होकेट, आवर राईट, आवर ड्युटी, it's not only our right, our duty and responsibility to guide our client. If any client says without taking conveyance, without taking deemed conveyance, without having a title, I want to appoint somebody else and I want to give all the right of mine to them, then at least as a responsible advocate, legal consultant, we should caution them. हा, शेवटी तुम्ही किती कॉशन करा, त्याच्यानंतर त्यांना सुसाईडच करायचं आहे. वकील म्हणतील, हे म्हणतील, ते म्हणतील, डॉक्टर म्हणतील तुम्ही सुसाईड करू नका, पण त्याच्या मनस्थिती एवढा खराब आहे, सुसाईडच करायचं आहे, तुमचं आणि आमच्याकडे कंट्रोल नाही. देन यू विल गो अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर क्लायंट, इवन आफ्टर गिव्हिंग ऑल द ॲडवाइस.
जे काही द्यायचं आहे ते देऊन करून सर्व समजून सांगितल्यानंतर सुद्धा ते म्हणतात नाही मला जायचंच आहे, असंच करायचं आहे, तर यू आर बोर्न बाय द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर काइंड. येस ऑर नो? सो देअरफॉर we are bound by the instruction of the advocate, our client. So maybe in that case many societies have gone and they have burned their finger. पण आपण त्यांना प्रिकॉशन करता येईल आणि आपल्याला गाईड करायचं आहे. विदाउट लँड टायटल यू शुड नॉट डू. रिडेव्हलपमेंट इज बेस्ड ऑन ॲब्सोल्युटली. मला प्रश्न विचारला गेला लॉज रिलेटेड टू रिडेव्हलपमेंट, कदाचित तुम्ही विचारलं लॉज रिलेटेड टू रिडेव्हलपमेंट. साहेब मला सांगा, redevelopment is reconstruction किंवा redevelopment is real estate. Yes or no? Real estate development, redevelopment is a real estate development. रिअल एस्टेटला किती लॉ लागू आहे कोणी सांगू शकतात? आता सुरुवात केलं तर तुम्ही सुरुवात करणार प्री इंडिपेंडन्स ब्रिटिश काळाचा लॉ तुम्ही सुरुवात करणार. कुठला लॉ? कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. सुरुवात होते कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. का कॉन्ट्रॅक्ट? मी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे, पीएमसी बरोबर करणार आहे, वकिलाबरोबर करणार आहे, डेव्हलपर बरोबर करणार आहे, जमीन मालकाबरोबर करणार, प्रत्येकाशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार आहे, डॉक्युमेंट होणार आहे. सो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आला. कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉपर कन्सिडरेशन आहे का नाही आहे, ते आहे काय आहे काय नाही, टर्म्स अँड कंडिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, ऑफर, ॲक्सेप्टन्स सर्व आला. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट गेल्यानंतर दुसरा ऍक्ट आला, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आला की नाही. हे इमोवेबल प्रॉपर्टी आहे. इमोवेबल प्रॉपर्टी आला. काही इमोवेबल प्रॉपर्टी असेल तिथे मॉर्गेज असेल, लीज असेल, वेगवेगळ्या प्रकारचं टायटल आहे. लीज प्रॉपर्टी आहे, रिव्हर्जनरी राईट आहे, त्याचा ओनरशिप करायचं आहे, लीजचं असेल, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं, मोबदल द्यायचा आहे. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आला की नाही आला? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आला की इमोवेबल प्रॉपर्टीला काय म्हणतो ते इट शुड बी इन रायटिंग, डॉक्युमेंट इन रायटिंग. डेव्हलपमेंट राईट आम्ही देणार आहोत. इमोवेबल प्रॉपर्टी हॅज गॉट व्हेरियस राईट्स. मला विचारायचं एक सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. प्रॉपर्टी मला सांगा हे एक वस्तू आहे का एक विचार आहे? प्रॉपर्टी बरोबर आहे. आम्ही रिअल एस्टेट म्हणजे प्रॉपर्टी आहे. हे प्रॉपर्टी एक वस्तू आहे का? एक जसं आम्ही म्हणतो हे टेबल आहे हे एक वस्तू आहे, चेअर हे एक वस्तू आहे, बोर्ड आहे एक वस्तू आहे. मला सांगा प्रॉपर्टी एक वस्तू आहे का एक वेगळा एक विचार आहे? वेगळा विचार आहे का? किंवा प्रॉपर्टी म्हणजे एक थिंग आहे, थिंग वस्तू आहे. किती लोकांना वाटतं हे विचार आहे? हात वरती करा बघू. आपण डेमोक्रेसीमध्ये जाऊ. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज बेस्ड ऑन डेमोक्रेसी. 1 2 3 4 हे लोक म्हणतात विचार आहे, विचार आहे, विचार आहे. आणि इमोवेबल आहे. किती लोकांना वस्तू दिसतोय? जर हात वरती करा बघू. हात वरती करा. कशाला? मी काय बंदूक घेऊन आलेलो नाहीये. चुकलं तर मी काय AK-47 चालवणार नाही. हे फक्त स्लाइड चालवायला. तिथे आमचं ना मेजॉरिटी रूल फेल गेलं, मायनॉरिटी रूल हॅज प्रिवेल्ड. आणि त्याच्यात सुद्धा खास लेडीज मला वाटतं एक दुसरी बोलून आले असतील. प्रॉपर्टी, इमोवेबल प्रॉपर्टी इज अ बंडल ऑफ राईट्स. इट इज नॉट अ, प्लीज अंडरस्टँड, when we say you have to give a title, what you give? Right. Word काय यूज करतो आपण? Right. What is right? Right is right. I got a intangible right, goodwill right, I got a partnership right, I got a share right, I got this right, I got right. Right means mortgage right, lease right. Are you with me? The right. We say the property is free from right or so and so has got a right. लक्षात आला? It is not a thing. Right cannot be seen. Can you see the right? No, it is not right. Right is something derived from. Right is something which is derived from a thing. एका वस्तूवरून काढलेला सारांश काढलेला. जसं आपण म्हणतो दूध आहे. दूधमध्ये काय आहे? लोणी येतो. लोणी झाल्यानंतर बटर येतो. बटर आल्यानंतर तूप येतो. तूप आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या वस्तू करतो की नाही? म्हणजे इट्स ऑल कमिंग फ्रॉम मूळ दूध. आर यू विथ मी? सो दी इमोवेबल प्रॉपर्टी is having bundle of rights. Bundle of rights could be mortgage right, it could be a freehold right, it could be leasehold right, it could be the second thing we are talking. Property has right title. What is title? Title is a document prescribing that this holder of that certificate, again a certificate, nothing thing, certificate or a document has got certain bundle of rights on certain property. Again a bundle of rights. Title also shows title of freehold land, title of leasehold land, title of tenancy. Are you with me?
Title is only prescribing what are your bundle of rights. I have got a title of development right. It's a title. Title is describing the rights which is arising from that immovable property. Are you with me? मी काही चुकीचं बोलत नाही ना. तिसरा महत्वाचा, आय एम अगेन सेइंग राईट, टायटल अँड इंटरेस्ट. अगेन इंटरेस्ट. व्हॉट इज द इंटरेस्ट दॅट आय हॅव. प्रत्येकाने म्हणलं ह्याच्यामध्ये माझं काय आहे, तुमचं काहीतरी असायला पाहिजे ना. माझं मे बी इंटरेस्ट ऑफ लीन, इट कुड बी इंटरेस्ट ऑफ गेटिंग ए रेंट, इंटरेस्ट ऑफ, आर यू विथ मी, इंटरेस्ट ऑफ सम ॲप्रिसिएशन. लक्षात येतो ना. सो इमोल प्रॉपर्टी, नो डाऊट वी इन अ लेमॅन लँग्वेज, वकील सोडून बाकीच्या लोकांना असं वाटत असेल हे काही नाही आहे, हे वस्तू आहे. दिस इज नॉट वस्तू. दॅट वस्तू ॲज अ डिफरंट perspective and different rights. One of the rights is development rights. One of the rights is construction right. One of the right is selling right, transferring right. कळलं ना. All these are coming in the Transfer of Property Act. Now in the Transfer of Property Act also, if you see, it's talking about property, but they got 5 rights. It's a gift, lease, transfer, sale. All those rights are there. Are you with me? कमिंग टू द पॉइंट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. आता आपण लिगली बोलतो. विषय साहेबांनी विचारला कायदा कुठला कुठला लागू आहे. माझा PPT-मध्ये नाही आहे म्हणून मी सांगतो. तिसरा लॉ, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, इट शुड बी इन रायटिंग. म्हणजे इट शुड बी डॉक्युमेंटेड. डॉक्युमेंटेड ऑफ व्हॉट? डॉक्युमेंटेड ऑफ द राईट्स दॅट यू वॉन्ट टू डिराईव्ह फ्रॉम दॅट थिंग. लक्षात आला. नाव कमिंग टू द नेक्स्ट, दिस राईट्स हॅव टू बी इन रायटिंग. अगेन डॉक्युमेंट आला. त्याच्यानंतर इट शुड बी रजिस्टर्ड. रजिस्टर्ड म्हटलं कुठला ॲक्ट आला? रजिस्ट्रेशन ॲक्ट. इट शुड बी ड्युली स्टॅम्प. स्टॅम्प ॲक्ट आला. हे सर्व वकील पाहिजे आपल्याला, लेमॅनला नाही करता येणार. म्हणून खूप काही बेनिफिट आहे साहेब. रोल इज टू ह्यूज. त्याच्यानंतर ह्याच्यावर मला प्रॉपर्टीचं टायटल इन्व्हेस्टिगेशन करायचं. इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर आपल्याला कन्व्हिन्स डीड पाहिजे. कोणाकडे होता? सर्च घ्यायला पाहिजे. सर्च म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सब रजिस्ट्रार, इकडे तिकडे कोर्टात, इकडे तिकडे, किंवा पब्लिक नोटीस देऊन तुम्ही ऑब्जेक्शन सजेशन मागवणार. सो इन्व्हेस्टिगेशन ऑफ द टायटल कम्स. यू विल गिव्ह ए सर्च रिपोर्ट, यू विल गिव्ह ए टायटल रिपोर्ट. त्याच्यानंतर रोल आला. टायटल रिपोर्ट सुद्धा कशा द्यायला पाहिजे, काय दिला पाहिजे, वेगवेगळ्या कायद्याच्या अनुषंगाने. रेरामध्ये टायटल रिपोर्ट वेगळ्या पद्धतीने पाहिजे. तुमच्या मोफामध्ये किती लोकांनी अभ्यास केला की माहीत नाही. इवन देर आर 1 or 2 जजमेंट्स ऑफ द हायकोर्ट as to how an advocate should give a title, what should be the content in the title report, how search should be carried out. Because some advocates, with due respect to them, gave a title. I have investigated the title, I have gone through the paper, and I say that that property is free and marketable. एवढं 2 ओळीचं. Subject to other encumbrance which is not disclosed to me. This matter had gone to the Honorable High Court. And Honorable High Court said, no, this is not the way the title should be given. In case of MOFA, the developer has to give a title report, search report, title report. They say title report from an advocate who is not with a not less than 10 years practice. And that person gave this 3-4 lines certificate, which High Court said no. So they have given the guideline. I will share the judgment, but this is the Honorable High Court judgment as to how the title should be done. And what should be the procedure followed for the title. So coming to the bank, तर आपल्याला दुसरं त्याच्यावर डेव्हलपमेंट करायचं आहे. डेव्हलपमेंट करायचं आहे, टायटल बघायचं आहे. टायटल कशावरून बघणार? ऑन द 7/12 रेव्हेन्यू रेकॉर्ड. रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हटलं तर कुठला कायदा आला हो? महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट. त्याच्यानंतर आला विषय, हे NA झालाय का नॉन NA. ॲग्रिकल्चर असेल तिथे तुम्ही बांधकाम नाही करू शकत. बांधकाम करायचं असेल तर नॉन ॲग्रिकल्चर करावं लागेल. म्हणजे आला तिथे नॉन ॲग्रिकल्चरचं नियम. नॉन ॲग्रिकल्चर नियम कुठे दिलेला आहे? MLRC-मध्ये दिलेला आहे. ते तुम्ही बघा, रूल्स बघा. आला त्याच्यानंतर मला डेव्हलपमेंट करायचं, बिल्डिंग बांधायचं आहे. बिल्डिंग बांधायचं आहे, कोण देणार परमिशन? कुठल्या कायद्याच्या अंतर्गत देणार? कोणी सांगू शकतात? महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट, MRTP, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट ते ठरवेल की कुठल्या गावात कोण ऑथॉरिटी असणार, कसं करणार. त्याच्यात
डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन येणार. MRTPच्या खाली प्रत्येक प्लॅनिंग ऑथॉरिटी नेमला गेलेला आहे. त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी ते कसं करतील काय करतील त्याच्यावर DCPR दिलेला आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशन. डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन तुम्हाला FSI देणार, TDR देणार. त्याच्यानंतर आला तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करणार. त्याच्यानंतर लँड ओनरशिप आला, कोणाचं ओनरशिप आहे, लीज असेल तर त्याच्यावर काय करावं लागेल. शेवटी आला लोकेशन. शेवटी लोकेशन पण आला. लोकेशन म्हणजे कसं, मुंबईमध्ये आहे का, पनवेलमध्ये आहे का, नवी मुंबईमध्ये आहे का, सिडकोमध्ये आहे का, नायनामध्ये आहे का, माडा आहे का, SRA आहे का, कुठे आहे तुमचं, कोकणात आहे का, मँगलोरमध्ये आहे का. मँगलोरमध्ये नियम कर्नाटकाचा टर्न अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट आला. कर्नाटका स्टेट्स, इट्स ऑल स्टेट. लँड इज ए स्टेट सब्जेक्ट अंडर दी आर्टिकल 246 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. शेड्यूल 7 मध्ये दिलेला आहे, विच इज द सब्जेक्ट विच विल बी टेकन बाय द युनियन, विच विल बी टेकन बाय द स्टेट अँड विच विल बी द कन्करंट लिस्ट. तर त्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व बघावं लागतं. नंतर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट आला, तुम्ही DA करणार. DA केल्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट आला. लक्षात आलं ना. सो दीज आर द व्हेरियस थिंग्स विच इज बेस्ड ऑन दी ओनरशिप ऑफ द लँड. म्हणून खूप कायदा आहे. तुम्ही हाऊसिंग सोसायटी, आता लँड इज ओन्ड बाय हाऊसिंग सोसायटी. हाऊसिंग सोसायटी म्हणतात की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आला. साहेब म्हणतात नाही आमचा हाऊसिंग सोसायटी नाही. मॅडम बोलते आमचा हाऊसिंग सोसायटी नाही. मी म्हटलं कुठला आहे, ते म्हणतात आमचा अपार्टमेंट ॲक्ट खाली आहे, कंडोमनियम आहे. तर कंडोमनियम गेलं. ह्यांना विचारलं, ते म्हणतात नाही आमचं काय कंपनी आहे. साहेब आमचं कंपनी ओनरशिप आहे, आम्हाला MCS ॲक्ट कुठे लागू आहे, आम्हाला कुठे अपार्टमेंट ॲक्ट लागू आहे, आम्हाला तर कंपनी ॲक्ट 2013 आहे. ह्यांना विचारलं, ते म्हणतात नाही आमचं तर पार्टनरशिपमध्ये आहे हो, आम्ही 4 पार्टनरनी येऊन बंगलो बांधला आणि आम्ही राहतो आणि मोठा बिल्डिंग बांधून आमचं नातेवाईक राहतात, आमचं तर पार्टनरशिपमध्ये आहे. पार्टनरशिप ॲक्टमध्ये आमचा, तुमचं लक्षात येतो का मी काय म्हणतो. तर ह्यांना विचारलं, ते म्हणतात नाही आमचं आजोबाचं नावाने आहे, त्याच्यानंतर 4 भाऊ आलेत, नंतर बहीण आलेत, हे झाला ते झाला, आता आम्ही ग्रँड चिल्ड्रन आहेत, आता आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं. प्रॉपर्टी कार्डमध्ये पण आमचं नाव नाही. आम्ही विचारलं तुम्ही का केलं नाही, ते म्हणतात आम्हाला माहीत नाही. ते म्हणतात विल आहे का, विल नाही आहे. सक्सेशन, इंडियन सक्सेशन ॲक्ट आला, हिंदू सक्सेशन ॲक्ट आला. त्यांना विचारलं गेलं तुम्ही कोण आहे, ते बोलले ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असेल तर तुम्हाला दुसरं. ह्यांना विचारलं मुस्लिम आहे, ह्यांना विचारलं तर हिंदू आहे, शिख आहे. तर ज्या पद्धतीने तुमचं हेअरशिप आहे, लॉ ऑफ इनहेरिटन्स ते लागू झाला त्या पद्धतीने. आणि काही प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला तर माहिती असेल, कर्ज घेतलं असेल, कर्ज घेतलं तर कुठला लॉ आला, अगेन मॉर्गेज आला. मॉर्गेज आला तर तिकडे आला ते सरसाई केलं असेल त्यांनी, सेक्युरिटायझेशन ॲक्ट, किंवा NCLT मध्ये गेलं असतील, एखादा कंपनी असेल तर NCLT मध्ये गेलं असेल. वेगळं ठिकाणचं DRT मध्ये कदाचित जावं लागेल. लॉ लँड आहे, लँडला आम्ही डेव्हलपमेंट राईट दिले. डेव्हलपमेंट राईट दिल्यावर विचारलं मला, साहेब इन्कम टॅक्सचं काय, तुम्ही विचारलं ना, तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचं नाही, तुम्हाला भरायचं इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्स कायदा आला, बरोबर आहे, बिकॉज यू हॅव टू पे द इन्कम टॅक्स. दुसरा आला GST, whether the GST is applicable, not applicable, how much is applicable, all that provisions will come. So that means more than thousands of law for a property transactions is applicable depending on the situation. Each situation मध्ये वेगवेगळा लॉ आपल्याला, तुमचं बाकीचा लॉ तर आहे म्हणा, सिव्हिल प्रोसिजर कोड, अमुक, लॉ ऑफ ॲडवर्स पोझिशन, लॉ ऑफ काय म्हणतात, लॉ ऑफ लिमिटेशन, लॉ ऑफ हे झालं आहे specific performance act. Coming to the point, there are n number of laws are applicable for redevelopment because it is related to the real estate. Are you with me? And this is based on this. Now redevelopment, as I said, what type of land can be there? It can be tenanted property, it can be in Mumbai, it can be outside Mumbai. In Mumbai some law, outside Mumbai some law. It could be owned by housing society, company, condominium. It may be MADA land, SIDCO land, Nayana land, which are notified in those areas. हे SRAचं होऊ शकतो. रिडेव्हलपमेंट कॅन बी हॅपन ऑफ SRA ऑल्सो. त्याच्यानंतर आर यू लुकिंग फॉर ए क्लस्टर, एक पूर्णपणे घेऊन आपण क्लस्टर करू बघतो का. व्हॉट इज क्लस्टर, इज क्लबिंग ऑफ मेजर एरिया. त्याच्यानंतर मिल लँड आहे का, मुंबईमध्ये खूप मिल लँड आहे, इंडस्ट्रियल लँड आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन, देर इज समथिंग कॉल्ड ग्रीन झोन. आर यू विथ मी? Who puts this green zone? Can anyone tell me? Who puts this green zone
किंवा इंडस्ट्रियल झोन टाउन प्लॅनिंग. दॅट इज अ प्लॅनिंग ऑथॉरिटी. एव्हरी प्लॅनिंग ऑथॉरिटी इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर ए डेव्हलपमेंट प्लॅन फॉर नेक्स्ट 20 years. दर 20 वर्षाला एकदा. हे कोणी सांगितलं 20 वर्षाला एकदा डेव्हलपमेंट प्लॅन केला पाहिजे? का 5 वर्षांनी नाही, का 10 वर्षांनी नाही? विचार येतो की नाही? कोण सांगतोय 10-20 वर्षांनी डेव्हलपमेंट प्लॅन केला पाहिजे प्रत्येक शहरात टाउन प्लॅनिंग एरियामध्ये? का? हे MRTP मध्ये दिलं आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे एव्हरी टाउन प्लॅनिंग विल प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर नेक्स्ट 20 years considering the population, considering the amenities required, considering the infrastructure required. आता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय टाकलं जातात? डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये स्टेडियम पाहिजे, एक पोलीस स्टेशन पाहिजे, एक हॉस्पिटल पाहिजे, एक रोड पाहिजे किंवा मेट्रो पाहिजे, एक बस स्टॉप पाहिजे. हे सर्व ज्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर त्याला आपण म्हणतोय एम्युनिटीज एखाद्या सिटीमध्ये पाहिजे. बरोबर आहे ना? ह्या सर्व नोटिफाय केलं जातात आणि अमुक अमुक येणार आहे पुढच्या 20 वर्षामध्ये अमुक अमुक गोष्टी घडणार आहे. ह्या घडण्यासाठी जागा रिझर्व करणं. हे काही लोक म्हणतात स्कूल रिझर्वेशन आहे, काही लोक म्हणतात हॉस्पिटल रिझर्वेशन आहे, काही लोक म्हणतात बस डिपोचं रिझर्वेशन आहे, काही लोक म्हणतात रेल्वेचं रिझर्वेशन आहे. हे का कोण टाकतं ते रिझर्वेशन वगैरे? हे सर्व रिझर्वेशन त्या जमिनावर डेव्हलपमेंट प्लॅन मधून येतोय आणि ते डेव्हलपमेंट प्लॅन विल से दिस इज ग्रीन एरिया, दिस इज झोन और येलो झोन. येलो झोन मीन्स developmental zone, industrial zone, so many things are coming in the development plan. डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे जरा समजून घ्या. डेव्हलपमेंट प्लॅन एकदा झालं त्या अनुषंगाने डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन केलं जातात. आर यू विथ मी? डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी DCPR केलं जातं. त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन. आता व्हॉट डू यू मीन बाय डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन? डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन मीन्स, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. मुंबईमध्ये साहेब आम्हाला मिल नको, आम्हाला इंडस्ट्री नको. डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशनमध्ये काय म्हटलं? मुंबईमध्ये कुठलाही इंडस्ट्री असेल, कुठलाही मिल लँड असेल, तिथे डेव्हलपमेंट मिल करायचं असेल किंवा तुम्हाला फॅक्टरी लावायचं असेल, FSI एकच आहे. पूर्वी किती होता? एक FSI होता. आता किती FSI? एक आहे. कोण रिडेव्हलपमेंट करणार तिकडे? कोण रिकन्स्ट्रक्शन करणार? कोण फॅक्टरी करणार? म्हणजे दे वॉन्ट टू डिस्करेज. सेम इफ यू वॉन्ट टू डू द सेम प्लेस ए शॉपिंग मॉल, यू वॉन्ट टू मेक ए लेट अस से ऑफिसर्स. किती FSI माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटणार, 5 FSI. त्याच्या व्यतिरिक्त 35% फंजिबल FSI. इथे ऑक्झिलरी FSI म्हणतो, तिथे फंजिबल म्हणजे 6.5 पेक्षा जास्त FSI. जिथे एक FSI बांधून मला फॅक्टरी करण्यापेक्षा, जिथे वर्कर मिळत नाही, अमुक नाही तमुक नाही, एवढं कॉस्टली पाणीचं बिल येणार, इलेक्ट्रिक बिल येणार. मी तर MIDC मध्ये जाऊ ना किंवा गावाकडे जाऊ. गावाकडे गेलं तर तिथे सबसिडी पण मिळतो, तिथे जेवढा लँड पाहिजे तेवढा मिळतो. इकडचं लँड मी एक ऑफिसर्स बनवलं तर दॅट मीन्स दे आर प्रमोटिंग ऑफिसर्स इन मुंबई अँड डिस्करेजिंग द इंडस्ट्री. अँड दॅट इज हाऊ इन द DCPR डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशनमध्ये असं नियम केला जातात. आय थिंक थोडासा बेसिक मी द्यायला प्रयत्न करतोय. का माहिती आहे का? तुम्ही जेव्हा ॲज अ वकील तुम्ही विचार करतात तर आपल्याला कुठे ना कुठे रेफरन्स द्यावा लागेल. म्हणून मी म्हटलं हे सर्व गरजेचं आहे समजून घेणं. सो लेट अस कम टू दी लॉक. सो वेन यू वॉन्ट टू डू द डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, एखादा डेव्हलपरकडे बसणार आहे, करणार आहे, तुम्हाला हे सुरुवातीचं, बिकॉज तुम्ही सुरुवातीचा पंडित आहे, तुम्हाला सुरुवातीला पेशंट येणार आहेत. पेशंट म्हणजे कोण? सोसायटी. तुम्ही डॉक्टर आहेत, सुरुवातीचाच डॉक्टर आहे. हे सर्व तुम्हाला तपासला पाहिजे. वेदर दे हॅव द टायटल, दे डोंट हॅव द टायटल, व्हॉट टाईप ऑफ डेव्हलपमेंट इट इज गोइंग टू हॅपन. त्याच्यानंतर फक्त एक लीगल फ्रेमवर्क देतो, एक प्रोसेस. हे मोठा प्रोसेस आहे. दॅट मीन्स मेजर माइलस्टोन. आर यू विथ मी? एकदम मोठे माइलस्टोन, नॉट बारीकाचे नंतर आपण बघू. मेजर माइलस्टोन इज दॅट तुम्हाला प्री रिक्विजिट अँड डॉक्युमेंट बघायला लागेल. जसं मी म्हटलं टायटल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ते वकीलच करू शकतात. वकिलाचा रोल आला साहेब तिकडे. आणि एवढा कायदा कानून कोणाला माहिती आहे? इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज, बट ॲट द सेम टाइम ईच सिटीजन नोज. प्रत्येकाला माहिती आहे काय की मला कायदा येत नाही, पण मी कायदा सुद्धा
नजरअंदाज करू शकत नाही, म्हणून मला वकिलाकडे जावंच लागेल आणि हे सर्व वकिलांचा रोल येणार. सो यू विल बी द लीगल कन्सल्टंट अँड द फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेज इज फॉर यू टू वर्क आउट द लीगल सर्व्हिसेस इन ईच स्टेज इज टू व्हेरीफाय द टायटल, understand the title, whether it is possible for development, not possible. So therefore prerequisite, what are the prerequisite? We already discussed. You should have the title, you should be having a free of encumbrance, there should be all the applicable property card, everything in your name. So this is a prerequisite. We'll discuss further on that. दूसरा है डिसिशन बाय द ओनर. म्हणजे एखादा टेनेंटेड बिल्डिंग असेल, डिसिशन 2 माणसं घेणार आहेत. टेनेंटेड बिल्डिंगमध्ये 2 लोक डिसिशन घेणार आहे. कोण 2? एक जमीन मालक आणि दुसरा टेनेंट्स. हे दोन्ही एकत्र घ्यायला पाहिजे. हाऊसिंग सोसायटी असेल, जनरल बॉडी निर्णय घेईल. सो दॅट मीन्स सोसायटी विल टेक द, इफ इट इज अ को ओनरशिप, देर आर, लेट अस से देर आर 4 को ओनर्स, 25 each, then who will take the decision? All 4 co-owners. It is not possible that 1%, 2%, 3%. इथे majority role चालत नाही साहेब. If it is a co-ownership, then it should be all of them should agree. One can put a poke in the nose. तो अडथळे निर्माण करू शकतो. गृहनिर्माण संस्थामध्ये majority rule will prevail. We'll take some of the judgments of the Honorable High Court also, even Supreme Court. We'll go with that. Because ultimately democracy functions as per the majority rules. बरोबर आहे. म्हणून आपल्याला गृहनिर्माण संस्था is functioning under the democratic principles. And because it is a democratic principles, you are electing the representatives. They will decide a policy and come back to you in a public house that is called general body. And general body मध्ये by majority you have to take the decision. So the decision by majority or the tenants by the owner is more important. And how the decision has to be taken, what is the process involved in decision. टेनंट असेल तर त्यांना मोर दॅन 51% पाहिजे. SRA असेल तर त्याला वेगळं आहे. माडा असेल तर वेगळं आहे. So what are the ways and means of getting the consent and getting the decision done is the second step. Are you with me? तिसरा स्टेप आहे तो प्रॉपर्टी टायटल व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. लोकांनी निर्णय पण घेतला, जनरल बॉडी निर्णय पण घेतला. आता विषय येतो, आम्ही रिडेव्हलपमेंट करायचा निर्णय तर घेतलाय. निर्णय घेतल्यानंतर दुसरा येतो फिजिबिलिटी. मला कोणी विचारलं, साहेब तुम्ही हे 25%, 20%, 15%, 30% हे कशा आधारेवर? नो डाऊट ते आधारे असतो लँड FSI वर, ते आधारे असतो कार्पेट एरियावर, ते आधारे असतो किती बांधकाम होणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण म्हणून देतो. माझा 10,000 स्क्वेअर फीटचं जमीन आहे. आर यू विथ मी? आणि त्याच्यामध्ये FSI आहे एक. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. किती बांधकाम करू शकतो. डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन मध्ये दिलं एक FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स 1 करू शकतो. समजा रिडेव्हलपमेंट मी जातो तिथे उदाहरणार्थ अजून एक FSI TDR लोड करू शकतो, म्हणजे 2 झाला. आता माझा ॲडिशनल बांधकाम आता 2 होत असेल, 2 मध्ये तुम्हाला काही हिस्सा द्यावा लागेल एक्झिस्टिंग मेंबरला, काही हिस्सा त्याला विकायला मिळाला पाहिजे, तेव्हाच होईल ना. तर समजा हे 2 FSI तर तुम्हाला सर्व बांधून दिला, एक त्या विकला तर 50-50 मध्ये होऊ शकतो. तुम्हाला एक्झिस्टिंग दिला, उर्वरित एक FSI त्यांनी बांधून विकलं. समजा तेच 3 FSI झाला. ट्राय टू अंडरस्टँड. इफ दॅट बिकम्स 3 ॲज अगेन्स्ट 2 FSI, तो 20,000 बांधला असता, 10,000 तुम्हाला दिलं असतं, 10,000 त्यांनी विकलं असतं आणि तुम्हाला कॉस्ट घेतलं नसतं. पण आता 3,000 FSI 3 FSI झाला. आता काय झालं, 50% फॉर्म्युला पकडलं तर आम्हाला किती मिळाला पाहिजे? 15,000 एक्झिस्टिंग सोसायटीला आणि 15,000 त्याला विकायला मिळेल. लक्षात आलं का? 15,000 त्यांनी विकलं, 15,000 आम्हाला मिळाला. म्हणजे काय झालं, ॲज अगेन्स्ट 10,000 आय एम नाव गेटिंग हाऊ मच? 15,000 स्क्वेअर फूट, म्हणजे 50% एक्स्ट्रा मिळाला. येस ऑर नो? माझं 10,000 होतं, आता 15,000 मिळतोय, म्हणजे मला 50% एक्स्ट्रा मिळतो. 10,000 तर मिळतो प्लस 50%. सो आय गेट 50% एक्स्ट्रा ओव्हर दी एक्झिस्टिंग एरिया. आर यू विथ मी? ह्या सर्व कशा आधारे होतो? हे सर्व बेस्ड ऑन द फिजिबिलिटी, बेस्ड ऑन द FSI, based on the scheme under which you go. Every redevelopment has a different regulations. Every development has a different rules. And all this is based on the title of the land, leasehold, freehold, SIDCO, NAYANA,
कुठे आहे, काय आहे, मुंबईत आहे का, आता एक्झिस्टिंग तुमचं इंडस्ट्रियल आहे का, तुमचं ऑफिस करायचं आहे का, तुम्ही काय करणार आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. समजा मला एज्युकेशन इन्स्टिट्यूशन करायचं आहे, काय करायचं आहे मला, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, आणि गव्हर्नमेंटला एज्युकेशन पाहिजे, इन्स्टिट्यूशन पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, तर काय करतात ते 4 FSI देतात. जिथे रेसिडेन्शियलला 1 FSI देतात तिथे ते काय देतात, 4 FSI. का 4 FSI देतात, ज्यांनी मार्फत तुमचं बांधकाम जास्त होईल. आर यू विथ मी, बिकॉज दे वॉन्ट टू प्रमोट. सो दॅट इज हाऊ द DCPR regulates the construction. So coming to the feasibility, again feasibility is a evaluation. हे कोण करू शकतात, कोणी सांगू शकतात मला? हे फक्त आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, जिथे इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ह्या जे टीम प्रोफेशनल ते करू शकतात. आता PMC म्हणजे कोण, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. आता तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कशाला पाहिजे, वकील नाही करू शकतात का? 100% वकील करू शकतात, provided he can understand the DCPR, if he can understand the development control and promotion regulations, he can understand FSI calculation, he can understand how to make the plan. त्याच्यामध्ये हाईट रिस्ट्रिक्शन आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यांना फायर NOC लागतो, खूप काय परमिशन लागतात, खूप काय. एवढा बारीकानी अभ्यास एक वकील करू शकत नाही. आर यू विथ मी? आता साहेबांनी विचारलं इन्कम टॅक्सचं काय, GSTचं काय. नो डाऊट तुम्हाला बारकाती मी सांगू शकतो थोडक्यात, एवढा लागतो नाही लागतो, पण खऱ्या अर्थाने अभ्यास करायचा आहे तुम्हाला CA कडे जावं लागेल, तो रिटर्न भरावा लागेल, त्याच्याकडे केस लॉस आहे, त्याला सर्व माहिती आहे. सो यू विल हॅव टू गो टू द स्पेशलिस्ट. बट टुडे वी कॅन गिव्ह यू जनरल आयडिया, येस दिस इज वॉट नीड टू बी डन. सो द फिजिबिलिटी रिपोर्ट ऑर इव्हॅल्युएशन ऑफ ऑल्टरनेटिव्ह स्कीम. ऑल्टरनेटिव्ह स्कीममध्ये एक स्कीम आला, कुठला स्कीम आला, कुठला स्कीम आला, कोणीतरी साहेबांनी विचारलं मला, सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं का, कोणी विचारला, तुम्ही विचारला, म्हणजे माझं लक्ष बरोबर आहे. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट पाहिजे का, बिल्डर मार्फत जायचं. सर ह्याला इव्हॅल्युएशन करावं लागेल. असं कसं सांगणार? आता ह्याला ताप आलाय, फोनवर साहेब मला ताप आलाय, मला काय हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं आहे का, मी क्रोसिन घेऊ का, बाय तपासा लागेल. ECG कदाचित त्यांना हार्ट ECG काढावं लागेल, बघायला लागेल ना. विदाउट रिपोर्ट यू कॅनॉट. एक्सपर्ट लोकांना काय पाहिजे माहिती आहे का, पेपरवर्क पाहिजे, आणि वकिलांना पण पेपर पाहिजे. मी एका वकिलांना विचारला, सर माझ्याकडे माझा केसच्या बाबतीत सर्व माहिती आहे. वकिलांना गेलो, मी म्हटलं साहेब मला सर्व माहिती आहे, मी सांगतो ना तुम्ही नोट करा. त्यांनी नोट करत गेले. शेवटी मी म्हटलं साहेब काहीतरी उत्तर द्या. साहेब तुम्ही जे बोलले ना मला काही समजतच नाही, मला एकच समजतंय. म्हटलं साहेब तुम्हाला कोण समजते? ते म्हणतात डॉक्युमेंट विल स्पीक, यू कॅनॉट स्पीक अँड यू आर नोबडी टू स्पीक. तुम्ही तुमचं नको ते सांगतात, वकील काय बघतात, पेपर सांगतोय मला, पेपर बोलेल, तुम्ही बोललेलं मला चालत नाही म्हणे. मी म्हटलं साहेब 2 तास माझा घालवलं तुम्ही, आणि ते 2 तास त्यांनी 10,000 फीस पण घेतलं. तेव्हा 2 तास तुम्ही, 1 तासचा माझा 5,000 आहे, 10,000 तुम्ही द्या, त्याच्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज करेन, नाही तर तिकडे आहे सिक्युरिटी. ते डॉक्युमेंट घेऊन या बोलतात, मला डॉक्युमेंट बघायचे, तुम्ही काही जास्त बोलू नका, डॉक्युमेंट बघून आपण चर्चा करू. नाही मला सांगायचं आहे हो. ते बोलले ठीक आहे या, तुमचं माझं तर 5,000 रुपये तासला. 2 तास घेतलं त्यांनी, 10,000 घेतलं. काही निर्णय दिलं का? काही निर्णय दिला नाही, पण 10,000 केलं त्यांचा. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला काय पाहिजे, फिजिबिलिटी कशावर, वेगळं वर्किंग करून वेगवेगळ्या स्कीम मार्फत सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं पाहिजे का, रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं पाहिजे. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं तर कदाचित ते अडचणीमध्ये होऊ शकतो. वी डोंट नो, वी हॅव टू इव्हॅल्युएट व्हेरियस रिस्क. आर यू विथ मी? तर इव्हॅल्युएशन इज दिस स्टेज. रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे, अमुक गाईडलाईनमध्ये गेलं पाहिजे, तमुक गाईडलाईनमध्ये गेलं पाहिजे, सेल्फ रिडेव्हलपमेंट गेलं पाहिजे का, डेव्हलपमेंट कंट्रोल म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजर नेमला पाहिजे, किंवा एखादा बार्टर सिस्टममध्ये कॉन्ट्रॅक्ट केला पाहिजे, एखादा सेल्फ रिडेव्हलपमेंट केला पाहिजे. ह्या सर्व विषय आपण इव्हॅल्युएशन फिजिबिलिटी तयार करून PMC मार्फत करून घेता येईल. दुसरा टेंडर. समजा मला कॉन्ट्रॅक्टर नेमायचा आहे. बघा प्रत्येक स्टेजमध्ये वकिलांचा रोल आहे साहेब. द रिडेव्हलपमेंट रोल, PMCचा रोल कधी येतो माहिती आहे का? PMCचा रोल येतोय टायटल वगैरे बघितल्यानंतर, सोसायटीने निर्णय घेतल्यानंतर PMCचा रोल येतोय. सुरुवातीचा कोणाचा रोल आहे? वकिलांचा रोल आहे. ट्राय टू अंडरस्टँड.
redevelopment is such a huge subject and it has got so much ramification. त्याला आपण म्हणतोय एवढा मोठा निर्णय ते घेणार आहेत, जे रिटायर्ड लोक आपला घर देऊन ते रिडेव्हलपमेंट करणार आहे आणि त्यांचं सर्व जबाबदारी किंवा फेथ ते वकिलावर असणार आहे. म्हणजे वी कॅनॉट टेक दिस डिसिजन लाईटली. म्हणून सुरुवात वकिलाकडून सुरुवात होतोय आणि प्रत्येक स्टेजामध्ये वकील लागणार आहे. आता विचारात येऊ आपण, डिसिजन ऑफ मेजॉरिटीमध्ये वकील कुठे लागतात? हो, वकील लागतात. तुम्हाला सांगा लागेल एवढं असेल तर तिथे कोरम किती होणार, कसं होणार, मिनिट्स कसं लिहायला पाहिजे, एखादा अपोज करत आहे त्याला नोटीस इश्यू केला पाहिजे, त्याला डायरेक्ट कोर्टात खिचता येत नाही ना, त्याच्या अगोदर त्याला लिगल नोटीस द्यावं लागेल, त्याच्या अडचण काय ते समजून घ्यावं लागेल. सोसायटी त्याच्यावर जबाबदारी, म्हणजे त्यांना अत्याचार करतात का, त्यांच्यावर अन्याय करतात का, यदि अन्याय करत असेल तर आम्हाला गाईड करावं लागेल. सो एव्हरी डिसिजन इन्व्हॉल्व्स लिगल आस्पेक्ट. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सीएचा रोल नंतर येतोय. Every decision, every choice that the society makes is depends on the guidance that the advocates give. Now let me take you to the next. Evaluation केलं मी, ठीक आहे, आम्ही निर्णय घेऊन घेतला, सर्व झाला, इव्हॅल्युएशन केलं. PMC आर्किटेक्टनी म्हणले तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं तर तुम्हाला 40% एक्स्ट्रा एरिया मिळेल आणि तुम्ही बिल्डरला दिलं तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा मिळतो. म्हणजे मला 10% हे देणार आहेत, हे 40% देणार आहे, म्हणजे माझा 4 पट होणार आहे. आर यू विथ मी? 10% एक्स्ट्रा एरिया. दे आर डेव्हलपर इज सेल्फ रिडेव्हलपमेंट किती येतो? 40%. मोर देन 3 times आय एम गेटिंग एक्स्ट्रा. हुज ओपिनियन इज दिस? हुज ओपिनियन इज दिस? दिस इज द ओपिनियन ऑफ द आर्किटेक्ट. नंतर वकिलाकडे येणार. वकील म्हणतील साहेब सोसायटीमध्ये मेंबर्स किती आहेत? 250 आहेत. ओके, 250 मेंबरमध्ये किती लोक रिडेव्हलपमेंटला फॉर होते, किती लोक ऑपोज होते? नाही साहेब, 25 लोक ऑपोजमध्ये आहेत. 25 लोक ऑपोज आहेत. ऑपोज असेल तर तुम्हाला इव्हेक्शन करायला कुठे जावं लागेल? डिस्ट्रिक्ट कोर्टात जावं लागेल, हायकोर्टात जावं लागेल. मुंबईमध्ये हायकोर्ट, इथे तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जावं लागेल इव्हेक्शनला. कोण कोर्ट कचेरीमध्ये कोण जाणार? पैसे कोण खर्च करणार? तर जबाबदारी कोण घेणार? चेअरमॅन सेक्रेटरी बोलतात साहेब असं पानगडीत असेल तर मी रिझाईन करणार, मला रिडेव्हलपमेंटच नको. तर हे निर्णय कोण देणार? PMC नाही देऊ शकत. दिस लिगल आस्पेक्ट कॅनॉट बी एक्सप्लेन बाय द PMC. PMC कॅन ओनली गिव्ह यू द डाटा की असं केलं तर असं होतंय, असं केलं तर असं होतंय. तुम्ही डेव्हलपरला नेमलं तर तिथे वेगळा स्टॅम्प ड्युटी येणार, तिथे रजिस्ट्रेशन फी येणार, तिथे त्याच्या प्रॉफिट येणार, त्याच्या इंटरेस्ट कॉस्ट येणार, तिथे हे होणार, तिथे ते होणार, त्याला प्रॉफिट पाहिजे. तर हे सर्व गोष्टी करून फक्त 10% एक्स्ट्रा एरिया देतो आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं तर 30% त्याला एक्स्ट्रा एरिया म्हणून प्रॉफिट होणार आहे, ते तुमच्याकडे राहणार आहे. म्हणून तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट जा. सेल्फ रिडेव्हलपमेंट कसं जाणार? एवढं पैसे पाहिजे. हो, पैसे पण नाही आहे. पैसे कसं उभे करायचं? तर PMCचं सांगणार नाही. ते म्हणतील आम्हाला 10 कोटी पाहिजे. 250 लोक आहेत, 250 लोकांमध्ये कमीत कमी आम्हाला 250 लोकांचा 100% कन्सेंट पाहिजे. आम्ही करू, पण कन्सेंट होत नाही. हाऊ टू गेट दी कन्सेंट? व्हॉट टू डू? व्हॉट आर द रिस्क इन्व्हॉल्व? लीगल रिस्क. देर आर व्हेरियस रिस्क. One is implementation risk, one is legal risk, another is financial risk. Are you with me? Business risk. So many risks are there. Legal risk can be at least explained by you. So every step as a legal risk. So therefore, feasibility evaluation, self मध्ये जायचं का, रिडेव्हलपमेंट जायचं का, कुठल्या स्कीम मध्ये जायचं, कुठे बेनिफिट आहे. मी अजून एक उदाहरण देतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. मला वाटलं की मुंबईमध्ये, आता इकडचं मी अजून बोलत नाही, मुंबईमध्ये एक नवीन स्कीम आलाय. कुठलं स्कीम आहे माहिती आहे? 3311 म्हणून. DCPR मध्ये 3311 आहे. 3311 मध्ये काय आहे? 4 FSI मिळतो. तुम्ही नॉर्मल केलं तर तुम्हाला 2 FSI. 3311 मध्ये गेलं तर तुम्हाला 4 FSI. 4 FSI म्हणजे काय? त्याला स्लम बरोबर क्लब केला पाहिजे. तुम्ही स्लम बरोबर, स्लम रिडेव्हलपमेंट बरोबर तुम्ही क्लब केलं आणि 1.5 FSI बांधकाम करून तुम्ही SRA ला तुम्हाला 2.5 FSI वापरायला मिळतो आणि त्याचा कुठलाही प्रीमियम द्यायचं गरज नाही. तुम्हाला सर्व कन्सेशन आहे. तुमचं ओपन स्पेस डिफिशियन्सीमध्ये कन्सेशन आहे, वेगळ्या वेगळ्या प्रीमियममध्ये कन्सेशन आहे. तुम्हाला कुठल्याही प्रीमियममध्ये तुम्हाला कुठल्याही FSIवर पैसे भरायचे नाही. फक्त तुम्ही 1.5 FSI बांधकाम करून द्या आणि 9 मीटरमध्ये पण होऊन जातो. नाही तर 9 मीटरमध्ये 2 FSI जास्त होऊ शकत नाही. अरे हे स्कीम आहे, हे आलं. PMC म्हणतो हे चांगलं स्कीम आहे, तुम्ही बिल्डरला सांगा हे करा. पण जेव्हा वकिलाकडे जातो, वकील म्हणतात साहेब तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये काय अडचण आहे? वकील म्हणतो ह्याच्यामध्ये अडचण आहे. अडचण काय?
जोपर्यंत स्लमवाल्यांचा डेव्हलपमेंट क्लबिंग स्कीम आहे त्यांच्या जोपर्यंत ओसी येत नाही तुमचा ओसी येणार नाही. तिथे काहीतरी रिस्क झाला, टायटल रिपोर्ट आला, टायटल डिफेक्ट झाला तर तुमचं सर्व रखडणार साहेब. तुम्ही विचार करा. हे सर्व विचार करायला बाद कोण लावणार? वकील. आर यू विथ मी? सो एव्हरी डिसिजन ॲज ए रोल ऑफ एन ॲडव्होकेट टू प्ले. टेंडरमध्ये टर्म्स अँड कंडिशन असतो. कशा प्रकारचा टेंडर असणार, कधी बनणार, EMD काय होणार आणि डेव्हलपमेंट किती कालावधीमध्ये झाला पाहिजे आणि फायनान्शियल खूप काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कसा असणार आहे, टायटल कसं असणार आहे, ह्या सर्व डॉक्युमेंट टेंडरमध्ये असणार आहे. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होणार आहे. कोण बनवणार डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट? कोण? ॲडव्होकेट. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांना गाईड करावं लागतं. त्याच्यानंतर निर्णयाप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट बनवावं लागतं आणि त्याच्यानंतर काही लिटिगेशन झाला त्या पर्टिक्युलर स्टेजला तुम्हाला मार्ग पण काढून द्यावा लागतो. शेवटचं आहे मॉनिटरिंग. काय आहे, एकदा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं, तुम्ही खाली केलं, तुम्हाला परमनंट ऑर्डर अकोमोडेशन ॲग्रीमेंट दिलं, स्टॅम्प ड्युटी झाला, रजिस्ट्रेशन झालं, सर्व झालं समजा आणि बांधकाम सुरू झालं. बांधकाम सुरू झालं की काही ना काही अडचणी येऊ शकतात. येतं की नाही? एखादा काय म्हणतात नेबरिंग सोसायटी आहे त्यांनी स्टे टाकला असेल, त्यांनी कंपाऊंड तोडलं म्हणून सांगितलं असेल किंवा रोड वाइंडिंगमध्ये काही जागा द्यावा लागेल किंवा एखादा RTI ॲक्टिव्हिस्ट येऊन तो काहीतरी वेगळंच त्याच्यातमध्ये काढेल. बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टी आल्या की किंवा डेव्हलपर काम वेळेवर करत नाही, तो भाडा देत नाही, तर काही लोक वेकेट करत नाही. त्याच्यावर ह्या सर्व गोष्टीवर सोसायटीला मार्गदर्शन करायला, लिटिगेशनला फेस करायला किंवा लिगल बाबतीत त्यांना समजून सांगायला till OC and the possession till the building is entirely completed लीगलचं रोल आहे साहेब. विदाउट लिगल रोल तुम्ही एवढं लोक बसले नसते आज. मनोज साहेबांना बघायला नाही आलेत. तुम्ही विचार करता आम्हाला ह्याच्यामध्ये काय मिळेल का? आमचा इंटरेस्ट काय? तुमचा इंटरेस्ट समोसामध्ये नव्हता. मला तर चहा चांगला आवडला इकडचं, एकदम बेस्ट चहा आणि साहेबांनी खूप काही चांगला एकदम हॉट टी, पण त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट नव्हता. माझा इंटरेस्ट तुम्हाला व्याख्यानामध्ये द्यायचं होतं. दॅट इज माय इंटरेस्ट. कॅन दॅट इंटरेस्ट बी कॉल्ड एज अ प्रॉपर्टी? इट इज अ प्रॉपर्टी ॲक्च्युअली. इट इज अ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. कमिंग टू द नेक्स्ट. आता लिगल स्कोप बघा. प्रत्येकाचा प्रश्न काय येऊ शकतो मी विचार करून स्लाइड बनवले. तर लिगल स्कोपमध्ये तुम्हाला मॅनेजिंग कमिटी, एखादा सोसायटी असेल तर त्यांच्या मॅनेजिंग कमिटी आहे का नाही, एखादा टायटल असेल कोण ओनर्स आहेत ते बघा लागेल. टायटल इलेक्टेड मॅनेजिंग कमिटी आहे का नाही, त्याच्यानंतर लिगल टायटल कन्व्हेन्स आहे की नाही, डीम्ड कन्व्हेन्स करायचं का, त्याच्या टायटल सर्च कसं करायचं, टायटल रिपोर्ट. विदाउट टायटल रिपोर्ट, लेट मी टेल यू, विदाउट टायटल रिपोर्ट none of the developers enter into development agreement. The title report will be two sides. One is the society also takes their title and the builder also takes his title. In spite of the landowner or the society giving a title report, still the developer will take his own title search, title investigation, title search, title investigation, title certificate, title report. All these are different aspects. तर ते तुम्ही अभ्यास नंतर करा. खऱ्या अर्थाने कॉम्प्लाय विथ द लिगल प्रोसेस. तुमचा कुठला प्रोसेस आहे, SRAचा असेल तर वेगळा प्रोसेस आहे, माडाचा असेल तर वेगळा प्रोसेस आहे, सिडकोचा असेल तर वेगळा प्रोसेस आहे. तिथे विचारलं गेलं मला, सिडकोमध्ये लँड ओनर हे ते त्याला ट्रान्सफर प्राईस हे ते सर्व द्यावं लागतं. नंतर अपॉइंटमेंट ऑफ PMC डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. अपॉइंटमेंट करताना टेंडर काढावं लागतं, टर्म्स अँड कंडिशन ठरवावं लागतं, त्यांना ॲग्रीमेंट करावं लागतं. कॉम्प्लाय विथ द DCR. कुठला DCR काय झालं की नाही झालं ते त्याचप्रमाणे ते करतात की नाही. खूप ठिकाणी काय होतं माहिती आहे का, हे महत्त्वाचं आहे. डेव्हलपमेंटमध्ये ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं जातात, एकच वाक्य. तुम्ही डेव्हलपरचं वकील असेल तर असंच करणार. काय करणार? द सोसायटी. कोणाचा एक प्रश्न होता, कोण ते प्रश्न विचारलेला, DA झाल्यानंतर FSI वाढलं, कोणी विचारलेला? तुम्ही विचारलं. डेव्हलपर काय करतो माहिती आहे का? द सोसायटी हिअर बाय ग्रांट्स इररिव्होकेबल डेव्हलपमेंट राईट्स. मी डेव्हलपरचं वकील आहे म्हणून. The society grants irrevocable development rights to the developer and authorize him to explore, to utilize all the potential as applicable under DCPR and take the approval as per the applicable DCPR. लक्षात आला?
आता साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक नियम मी सांगले 3311, त्याच्यामध्ये काय 4 FSI, दुसरा आहे 33(7)B, त्याच्यामध्ये 2 FSI. 4 FSI मध्ये जायचं का 2 FSI मध्ये जायचं हे बिल्डर ठरवत असेल, तुमचं कुठे कॉमर्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणून ते DC तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा होतोय त्याच्यामध्ये हे उल्लेख आला पाहिजे, अंडर विच स्कीम इज गोईंग, डिपेंडिंग ऑन द स्कीम दॅट इज गोईंग द FSI विल गो ऑन व्हेरी. आर यू विथ मी? म्हणून त्या डेव्हलपमेंट तुमचा DA मध्ये हे क्लॉज आलंच पाहिजे, आणि त्या DA मध्ये हे क्लॉज आला पाहिजे की कुठलं नियमांतर्गत ते डेव्हलपमेंट करणार आहेत आणि किती कालावधी असणार आहे, काय त्यांचा माइलस्टोन असणार आहे. वाय माइलस्टोन इज रिक्वायर्ड? बिकॉज दॅट विल बी दी गायडिंग फॅक्टर. द माइलस्टोन 3 महिन्यामध्ये मी LOA घेणार आहे, लेटर ऑफ अप्रुव्हल. 3 महिन्यांनी मी तुमचं कमेन्समेंट घेणार आहे, पुढच्या 3 महिन्यांनी मी प्लिंथ टाकणार आहे, कमेन्समेंट घेणार आहे, पुढच्या 3 महिन्यांनी मी प्लिंथ टाकणार आहे, पुढच्या 3 महिन्यांनी मी 3 फ्लोअर बनवणार आहे, पुढच्या 3 महिन्यांनी अजून 3 फ्लोअर बनवणार आहे. आर यू विथ मी? हे सर्व माइलस्टोन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आला पाहिजे. का आला पाहिजे? द रिझन इज दॅट एखादा ते डेव्हलपमेंट करत नसेल, व्यवहार करत नसेल, डिले करत नसेल, तुम्हाला ते टर्मिनेशन करायला एक संधी मिळतो. कुठलाही डेव्हलपर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये टर्मिनेशन क्लॉज टाकायला ॲग्री होत नाही आणि ते गरज पण नाही. पण इफ एनी व्हायलेशन अँड नॉन कॉम्प्लायन्स, व्हायलेशन ऑफ टर्म्स अँड कंडिशन ऑफ द DA गिव्स यू द राईट टू टर्मिनेट. And as an advocate, I cannot and should not think as a honeymoon period. Are you with me? हनीमून पिरियड बघून तुम्ही लग्न नाही केलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की हनीमून पिरियड चांगला होता, पण माझं जन्मातून मरणापर्यंत ते बायको माझ्याबरोबर राहणार आहे का, त्यांच्या फॅमिली स्टोरी काय आहे, किती मला त्रास होऊ शकतो, म्हणजे बायको म्हणजे नवरा सुद्धा. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपल्याला कशा प्रकारचं काय होऊ शकतो, घडू शकतो, पुढे काय होईल, फ्युचर विजन, this can only be there with the advocate. Advocate need to build in the development agreement all the future eventualities and give a way out for both. It is not that the advocates are not there to disturb the process. तुम्ही प्रोसेस डिस्टर्ब केलं म्हणजे तुम्हाला कुठचे मिळणार नाही. बरोबर आहे की नाही? प्रोसेसला डिस्टर्ब नाही करायचं. प्रोसेसला डिस्टर्ब न करता, ट्राय टू गेट माय पॉईंट, प्रोसेसला डिस्टर्ब न करता त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या कन्सर्न काय, आमचं कन्सर्न काय, मध्य विचार कसं मिळवता येईल, काय करता येईल, ह्याच्यावर विचार करून पूर्णपणे करणं योग्य आहे आणि करायलाच पाहिजे. मी तर असं म्हणेल, ॲडव्होकेट इज गव्हर्न बाय हिज क्लायंट्स इन्स्ट्रक्शन. क्लायंट म्हणेल जास्त माझा फेवरमध्ये कर, ते सोसायटीचा वकील असेल तर तो पण म्हणेल, बिल्डरचा वकील म्हणेल माझा क्लायंटचं जास्त असं प्रोटेक्शन झाला पाहिजे. सो दे विल बी हॅव्हिंग कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. आर यू विथ मी? दे आर इन द कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. दोघांचा इंटरेस्ट वेगळा आहे. सोसायटीला जास्त एरिया पाहिजे, डेव्हलपरला कमी एरिया द्यायचा आहे. सोसायटीला 3 वर्षामध्ये डेव्हलपमेंट पाहिजे, बिल्डरला 10 वर्ष घ्यायचं आहे. तर असं जेव्हा विसंगीत परिस्थिती आहे, हे दोघांचा विचार घेऊन, दोन्ही वकिलांना भेटून, दोघांचं हित बघून त्या पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा असा प्रकार झाला पाहिजे, सो दॅट बोथ आर नॉट पुट इन टू डिसएडव्हान्टेजेस. आर यू विथ मी? कॉम्प्लाय विथ DCR डेव्हलपमेंट. आता बघा कुठला डॉक्युमेंट होतात, थोडक्यात, एकदम थोडक्यात डॉक्युमेंट काय होऊ शकतो. सुरुवात होतोय आपलं टायटल रिपोर्ट, त्याच्या अगोदर कन्व्हेन्स डीड, व्हेरिफिकेशन ऑफ व्हेरियस डॉक्युमेंट्स विच विल सी द लिस्ट लेटर. त्याच्यानंतर तुमचं अपॉइंटमेंट ऑफ PMCचं ऑफर, त्याच्या PMC बरोबर करार, अपॉइंटमेंट लेटर, मिनिट्स ऑफ द मीटिंग, एजेंडा ऑफ द मीटिंग, प्रोसेस किंवा लेटर ऑफ अपॉइंटमेंट टू PMC, हे सर्व झालं. त्याच्यानंतर टेंडर फ्लोट होणार, टेंडरचं डॉक्युमेंट, त्याचे टर्म्स अँड कंडिशन, टेंडर रिसीव्ह करणं, त्याचं प्रीबिड मीटिंग होणार, टेंडरचं प्रोसेस होणार, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होणार अनुषंगाने. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी होणार. पॉवर ऑफ अटर्नीमध्ये असं क्लॉज झाला पाहिजे की ते विनाकारण दुसरा क्लॉज नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर यू आर गोईंग विथ द परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट. हे माहिती आहे तुम्हाला, PAAA म्हणतो आपण. परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट असतो. परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन मीन्स
फ्लॅटचं समोर कुठला फ्लॅट मिळणार आहे, ते परमनंटली मिळणार आहे, नवीन बिल्डिंगमध्ये येणार आहे, त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटप्रमाणे अनुषंगाने असतो. त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन, खूप कम्युनिकेशन होणार आहे, खूप कम्युनिकेशन. अँड नन ऑफ द कम्युनिकेशन शुड गो विदाउट द मॉनिटरिंग किंवा रिव्ह्यू म्हणतो आपण. नन ऑफ द डॉक्युमेंट, वन्स सोसायटी डिसाइड्स टू गो फॉर रिडेव्हलपमेंट, आय ऑलवेज ॲडवाइज द सोसायटी. हे माझं नेहमी म्हणणं आहे. तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट, कुठलंही कम्युनिकेशन, कुठलंही ईमेल तुम्ही PMCला देतात किंवा तुम्ही कोणाला देतात, ॲडव्होकेट तुमचं डेव्हलपरला देतात, डेव्हलपमेंट मॅनेजरला देतात किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला देतात, विदाउट स्क्रीनिंग, विदाउट रिव्ह्यूइंग बाय एन ॲडव्होकेट, इट शुड नॉट गो. इट शुड नॉट गो. आणि तुम्ही अट टाकायला पाहिजे, तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये पण आला पाहिजे. बिकॉज टुमॉरो इफ यू राईट समथिंग विच वॉज नॉट एक्सपेक्टेड देम टू राईट, आर यू विथ मी? बिकॉज द हाऊसिंग सोसायटी मेंबर्स दे डोंट अंडरस्टँड. दे मे बी व्हेरी गुड इन देअर IT प्रोजेक्ट, तो एका MD असेल एखाद्या कंपनीमध्ये, पण इट शुड बी सीन अँड गायडेड टू दॅम दॅट विदाउट द रिव्ह्यू ऑफ द डॉक्युमेंट बाय अन ॲडव्होकेट, email communication should not go. Are you with me?